आणि यानंतर पुढे बातम्या वारी संदर्भातल्या। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार विचारांनी पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे आळंदी। आणि आज माऊलींच्या पालखीचं इथूनच प्रस्थान होत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी तल्लीन झालेले आहेत आणि आज आळंदीमध्ये हेच सुखद चित्र बघायला मिळत आहे। वारकरी आळंदी ते पंढरपूर असा साधारणते 250 किलोमीटरचा हा पल्ला पायी पूर्ण करणार। केवळ हरीचं नाम आणि त्या मृदुंगाचा गजर अशीच ही दृश्य थेट आळंदीतून आपण पाहतोय। जय जय राम राम कृष्ण हरे, जय जय राम। पालखी प्रस्थान सोहळ्याआधी माऊलींचे संजीवन समाधी मंदिर विविध फुलमाळांनी सजवण्यात आले। अलंकापुरीमध्ये आजच्या सोहळ्यासाठी एकीकडे वैष्णवांचा मेळा भरलाय तर दुसरीकडे वरुण राजाने देखील दमदार हजेरी लावलेली आहे। तर त्यामुळे माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये वेगळाच उत्साह अनुभवायला मिळतोय। संजीवन समाधी राम कृष्ण हरे, जय संजीवन समाधी मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आज आळंदीत होतंय। याच निमित्ताने राज्यभरातून आलेला वैष्णवांचा मेळा हा देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालाय। भक्तिमय वातावरणामध्ये माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होते। या निमित्ताने आज संजीवन समाधी मंदिर हे विविध फुलमाळांनी सजवण्यात आलेले आहे। माऊलींचा हा नयननम्य सोहळा वारकऱ्यांसाठी पर्वणी असतो। खरं तर वारकरी हा शेतकरी आहे। यंदाच्या वर्षी मुसळधार पाऊस झालेला आहे। खरीपाची कामे उरकून हा शेतकरी वारीमध्ये सहभागी झालाय। मोठा उत्साह आहे आणि याच उत्साहात वरुण राजाचं हे आगमन झालेलं आहे। आळंदी परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। एकीकडे पावसाचं आगमन झालंय तर दुसरीकडे वैष्णवांचा मेळा भरलाय। माऊलींच्या या पालखी सोहळ्याला एक वेगळी पर्वणी यंदाच्या वर्षी पाहायला मिळते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे।